आराध्या, प्लीज तुम्ही निघा। श्रावणी, अगं तिने तुझ्या कानाखाली मारली आणि आता ती आम्हाला इथून जायला सांगते। तू काहीच बोलणार नाहीयेस का? माझा हात किती जोरात लागतो तुम्हालाही अनुभवायचंय का? काय माझ्यावर हात उचललास? माझ्या फ्रेंड्सना हाकलवून लावलास? तुझी हिम्मत कशी झाली? हिम्मत? माझी हिम्मत तू अजून बघितलीच नाहीयेस। सावध राहा, माझ्या हिमती पुढे टिकणार नाही तू। आराध्या, का मारलास तू तिला आणि एवढी हिम्मत झालीच कशी तुझी? अक्षय बघ ना, आम्ही ना फक्त सॉंग्स ऐकत होतो आणि तुला माहितीये ना श्रेयसला भाऊजींना डान्स करायला खूप आवडतं ना, मग का आम्ही सॉंग्स प्ले केले आणि ते नाचायला लागले। मग त्यात आमची काय चूक आहे सांग ना? नाही नाही नाही, ती खोटं बोलते। मी स्वतः नव्हतो नाचलो। तिनेच मला नाचायला सांगितलं आणि मग मी नाचत होतो ना तेव्हा हिच्या मैत्रिणीने येऊन माझ्या डोक्यावर ओढणी पण घातली आणि सगळ्या माझ्यावर हसायला लागल्या। तिने मला असं बुबू समजून शुक 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 असं पण केलं। मला सगळ्यांना ज्यूस पण द्यायला लावला आणि माझ्या पायात पाय पण घातला। आणि मग ज्यूस आणला ना चुकून तर मलाच ओरडली। आणि मामाला पण ओरडली। ती खूप वाईट आहे, मी कट्टी आहे हिच्याशी। भाऊजी, श्रावणी, अगं काय ऐकतोय मी हे? काय चाललंय हे? काय प्रकार आहे हा? आला ना राग? श्रावणी, आता लाव ना म्युझिक लाव आणि अक्षयला नाचायला सांग।
आजी बघा ना, ही कसा पराचा कावळा करते. त्या कावड्यालाही लाज वाटेल तुझी वृत्ती बघून. एवढी क्रूर चेष्टा बाहेर त्यांच्या समोर हा तमाशा केलास. परमेश्वरा, एवढंच बघायचं बाकी ठेवलं होतंस रे बाबा. आजी मला माहित होतं तुम्ही तिचीच बाजू घेणार, पण आजी ही ना राईचा पर्वत करून सांगते तुम्हाला. ती ना गमतीत केलेलं मस्तीला ना मीठ मसाला लावून सांगते. आजी प्लीज, मी खरं सांगते, विश्वास ठेवा ना माझ्यावर प्लीज. आता आता हिची हिंमत बघा, तुमच्या समोर हिने मला थोबारी दिली. तिने एक दिली, मी 2 दिल्या असत्या. श्रावणी, तुझी दुसरी कुठलीही तक्रार असती तरी मी तुझीच बाजू घेतली असती, पण तू श्रेयसच्या बाबतीत जे वागलीयस त्याला माफी नाहीच. अगं, किती निरागस आहे तो. तरुण दिसत असला तरी लहान बाळ आहे का ते? तुला दयामाया नाहीच का ग? श्रेयसच्या बाबतीत मी कुठलीही चूक सहन करणार नाही. मला बोलताय? खरं तर उलट्या काळजाची ही आराध्या आहे. काय काय, तुला श्रेयस भाऊजींची एवढीच काळजी आहे ना? मग त्यांच्या जीवासाठी ठेवलेली पूजा तू का सोडून गेलीस? आणि स्वतः संकटात सापडल्यावर त्यांनाही बोलवून घेतलास. त्यांचा जीव तू धोक्यात घातलास. त्याचा काय? मी फक्त नकवत चेष्टा केली ग, तर त्याचा एवढा मोठा इशू करतेस तू? श्रावणी, तुम्ही या घरच्या थोरल्या सुनबाई आहात. अहो, त्या कशाही वागल्या तरी तुमची चूक बरोबर मध्ये बदलू शकत नाही. श्रेयसची तब्येत नाजूक आहे. हा, आता तो नॉर्मल असता आणि जर तुम्ही मस्करी केली असती तर आम्ही समजू शकलो असतो. अहो, त्याची मानसिक अवस्था तरी लक्षात घ्या. आणि अशा अवस्थेत असताना तुम्ही त्याच्याशी जे वागलात ते चुकीचंच होतं. ही चूक तुमचीच आहे. हो हो हो, माझीच चूक आहे. बोला बोला, सगळे मलाच बोला. मीच चुकते ना? पण बाबा, या घरात कायम चेहरा पाडूनच बसायचं का? जरा हसून खेळून राहिलं, चेष्टा मस्करी केलं तर इतका? श्रावणी, चेष्टा मस्करी कुणाची करतोय आपण याचा जरा भान ठेव. अगं, माझ्या श्रेयसची चेष्टा मस्करी करतेस? तू कुठल्या अवस्थेतून जातो याचं भान नाही का तुला? आजपासून तुमच्या सगळ्यांचे तमाशे बघतोय. अक्षय, एक गोष्ट लक्षात ठेव,
तुझा बाप अजून जिवंत आहे. तुझी बायको जे काही वागते ना ते आपल्या कुटुंबासाठी खूप घातक आहे. आराध्या एवढे घाव सोसून आपलं कुटुंब एकत्र ठेवण्याचा, त्याला जपण्याचा प्रयत्न करते, आणि तुझी बायको ते तोडायचा प्रयत्न करते हे तुझ्या लक्षात येत नाहीये का? आणि आज तुझ्या बायकोने ना घरच केलं. अरे श्रेयस अशा अवस्थेत असताना आपण त्याला जपण्याचा प्रयत्न करतोय, डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवतोय. तुझी बायको त्याच्याशी असं वागते. अरे अक्षय, तुझाही त्याच्यावर जीव आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अरे तरी तुझी बायको त्याच्याशी असं वागते. अरे आज जे काय घडलंय ना, पूर्णपणे हादरून गेलोय मी. अक्षय, तुला स्पष्टच सांगतो, तुझ्या बायकोला वेळीच लगाम घाल. आज जे घडलंय तसं पुन्हा या घरात घडलं ना तर काय? तर तो दिवस तुम्हा दोघांचा या घरातला शेवटचा दिवस असेल. झालं समाधान? केलंस ना मनासारखं तुझ्या बाजूने सगळ्यांना? जाग, चल. गोड बोलून तू सगळ्यांना तुझ्या बाजूने केलं असशील, पण जर हिम्मत असेल ना तर एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणत्या अधिकाराने तू श्रेयस भाऊजीची बाजू घेतेस? श्रावणी थांब. आता एकही अक्षर बोलू नकोस पुढे, कळलं? झाला तेवढा तमाशा पुरे झाला. फॅक्ट ही आहे, तू श्रेयस बरोबर चुकीचं वागली आहेस. माफी माग. श्रेयसची माफी माग. अक्षय, अरे आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर. अक्षय, काय बोलतोयस तू? आर्ग्यू करू नकोस, मी सांगतोय ते कर. नीट माफी माग आणि मामांची पण माग. तू त्याला पण वाईट साईड बोललीस. सॉरी.
सॉरी. श्रावणी, नीट. नीट या शब्दाचा अर्थ कळतो का? मनापासून माफी मागतायची. सॉरी मामा. मला नाचायला सांगितलं आणि मग मी नाचत होतो ना तेव्हा हिच्या मैत्रिणीने येऊन माझ्या डोक्यावर ओढणी पण घातली आणि सगळ्या माझ्यावर हसायला लागल्या. मला सगळ्यांना ज्यूस पण द्यायला लावला आणि माझ्या पायात पाय पण घातला आणि मग ज्यूस आणला ना चुकून तर मलाच ओरडली आणि मामाला पण ओरडली. आराध्या, तू का त्रास करून घेते स्वतःला एवढा? हा काय प्रश्न झाला कशेस? तू आणि मी काय वेगळे होत का? तुला त्रास झाला म्हणजे मला त्रास होतो. ती श्रावणी सगळ्यांसमोर तुझ्याशी असं वागली, तिच्या मैत्रिणींसमोर तुझा अपमान केला, तुला लहान मुलांसारखं वागवलं, तुझं खेळणं केलं, तुझं असं केलं. एक वेळ ती माझ्याशी असं वागली असती ना चाललं असतं, पण तुझ्याशी असं वागली हे मी नाही सहन करू शकत. श्रेयस, तू सांग ना मला, तिला माहिती नाहीये ना तू बरा झालायस? ते नाही माहितीये ना? तिच्यासाठी तू अजूनही लहान मुलासारखाच आहेस ना?
मग एका निरागस मुलाशी असं वागावं तिने? काय झालं? तू असं का बघतोयस माझ्याकडे? काही नाही, ऐकतोय फक्त तू बोलतेस ती. म्हणजे आराध्या, तू जे काही बोलतेस ना, तुझ्या बोलण्यात तर प्रेम आहेच, पण तुझ्या या डोळ्यांमध्ये, या ओठात, त्या चेहऱ्यावर जे आर्त आणि सिन्सिअर भाव आहेत आणि त्यातून जे ओसंडून प्रेम वाहत आहे, ते आकर्षित करतंय मला. असं वाटतंय तू फक्त बोलत राहावंस आणि मी तुझ्याकडे बघत राहावं, तू बोलतेस ते ऐकत राहावं.